ज्या घरात अधिक मासात श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण असते, त्या घरात सुख, शांती आणि देवाची कृपा कायम नांदते. पण अहंकार आणि मत्सर असेल तर वैभव असूनही मन रिकामच राहतं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण पाहणार आहोत एका थोरल्या जाऊची आणि धाकट्या जाऊची कथा. एका सुंदर गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ उमेश आणि धाकटा भाऊ गौरव. दोघेही मेहनती आणि प्रामाणिक होते. गावात त्यांचं चांगलं नाव होतं. उमेशची पत्नी होती सारिका, थोरली जाऊ. ती स्वभावाने थोडी अहंकारी, श्रीमंतीचा गर्व करणारी आणि स्वतःचंच कौतुक करणारी होती. गौरवची पत्नी होती गौरी, धाकटी जाऊ. गौरी खूप साधी, प्रेमळ आणि देवभक्त होती. घरात कितीही अडचणी आल्या तरी तिच्या चेहऱ्यावर हास्य असायचं. ती रोज देवपूजा, नामस्मरण आणि गरजू लोकांची मदत करायची. दोन्ही भाऊ एकाच वाड्यात राहत होते, पण संसार वेगळे होते. उमेशचा व्यापार भरभराटीला होता. घरात पैसा, दागदागिने, नोकर-चाकर सगळं होतं. तर गौरव गरीब होता. दिवस कसा जाईल याची चिंता त्याला असायची. सारिका नेहमी गौरीला कमी लेखायची. "अगं गौरी, देवपूजा करून पोट भरतं का? थोडं दुनियादारी शिक. फक्त भजनाने काही होत नाही," ती टोमणा मारायची. गौरी मात्र शांतपणे हसायची. "ताई, देवावर श्रद्धा असेल तर तो कधीच उपाशी ठेवत नाही." हे ऐकून सारिका चिडायची. गावात अधिक मासाची सुरुवात. काही दिवसांनी गावात अधिक मास सुरू झाला. गावातील मंदिरात कीर्तन, प्रवचन आणि भजन सुरू झाले. गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने पुरुषोत्तम महिन्याचे व्रत करत होते. गावात आलेल्या एका ज्ञानी महाराजांनी सांगितलं, "हा महिना अत्यंत पवित्र आहे. या महिन्यात केलेली पूजा, दान, जप आणि सेवा अनेक पटीने फळ देते. भगवान विष्णू स्वतः या महिन्यात भक्तांच्या घरी येतात." हे ऐकून गौरीच्या मनात भक्ती आणखी वाढली. तिने ठरवलं की संपूर्ण अधिक मासात ती रोज स्नान करून देवपूजा करेल, गरिबांना अन्नदान करेल आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करेल. पण सारिका हसत म्हणाली, "हे सगळं गरीब लोकांसाठी असतं. आमच्याकडे आधी सगळं आहे. मला या व्रतासाठी वेळ नाही." गौरीची भक्ती. दुसऱ्या दिवसापासून गौरी पहाटे उठू लागली. नदीवर जाऊन स्नान करायची. घरी येऊन अंगणात सुंदर रांगोळी काढायची. तुळशीपाशी दिवा लावून विष्णू सहस्रनाम म्हणायची. घरात धान्य कमी असलं तरी ती रोज एक भाकर गरिबाला द्यायची. गौरव तिला म्हणाला, "गौरी, आपल्या घरात अन्न कमी आहे. तू रोज दान करतेस, मग आपण काय खायचं?" गौरी शांतपणे म्हणाली, "आपण जे देतो त्याच्या अनेक पटीने देव परत देतो." गौरव तिच्या श्रद्धेकडे पाहून गप्प बसला. सारिकाचा गर्व. घरी मात्र रोज मेजवान्या सुरू होत्या. नवीन साड्या, दागिने, पाहुणचार. पण घरात शांतता नव्हती. ती नेहमी नोकरांवर ओरडायची. गरीब लोक दारात आले तर त्यांना हाकलून द्यायची. एके दिवशी एक वृद्ध साधू तिच्या दारात आले. "माई, थोडं पाणी मिळेल का?" सारिका रागाने म्हणाली, "जा पुढे. रोज रोज भीक मागायला येतात." साधूने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि पुढे निघून गेल्या. तेच साधू गौरीच्या दारात आले. गौरीने त्यांना आदराने बसवलं. घरात फक्त 2 भाकऱ्या होत्या. तिने त्या साधूंना वाढल्या. साधूंनी आनंदाने जेवण केलं आणि म्हणाले, मुली, तुझ्या भक्तीने भगवान प्रसन्न होतील." गौरी नम्रपणे म्हणाली, "माझ्या घरी काही नाही बाबा, पण देवाने दिलेलं थोडं प्रेमाने दिलं." साधूने तिला आशीर्वाद दिला आणि निघून गेले. संकटाची सुरुवात. काही दिवसात उमेशच्या व्यापारात अचानक नुकसान होऊ लागलं. मोठमोठे व्यवहार बिघडले. घरातील पैसा कमी होऊ लागला. सारिका चिंतेत पडली. हे अचानक काय होतंय? उमेश त्रस्त झाला. त्याच वेळी गौरवला छोट्या कामात यश मिळू लागलं. गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. त्याच्या कामात बरकत येऊ लागली. गौरी रोज देवाचे आभार मानायची. सारिकाचा मत्सर. एक दिवस सारिका गौरीच्या घरी आली. तिने पाहिलं छोटंसं घर, पण आनंद आणि समाधान भरलेलं. गौरी देवासमोर दिवा लावून म्हणत होती, "हे पुरुषोत्तम प्रभू, सगळ्यांच्या घरात सुख ठेव." हे पाहून सारिकाला आश्चर्य वाटलं. इतकी गरिबी असूनही ही एवढी आनंदी कशी? तिच्या मनात मत्सर निर्माण झाला. स्वप्नातील संकेत. त्या रात्री सारिकाला विचित्र स्वप्न पडलं. तिने पाहिलं, एक तेजस्वी पुरुष पिवळे वस्त्र घालून उभे आहेत. ते म्हणाले, "अधिक मास हा भक्तीचा महिना आहे. अहंकार सोड आणि सेवा कर, नाहीतर वैभव नष्ट होईल." सारिका घाबरून जागी झाली. परिवर्तनाची सुरुवात. दुसऱ्या दिवशी ती गौरीकडे आली.
गौरी मला सांग, तू कोणतं व्रत करतेस? गौरी हसली. ताई, मी काही मोठं करत नाही, फक्त श्रद्धेने भगवान विष्णूंचं नाव घेते. गरिबांना मदत करते. सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं. मी खूप चुकीचं वागले ना? गौरीने तिचा हात धरला. ताई, देवाच्या दारात उशीर असतो पण अंधार नसतो. दोघींची भक्ती. त्या दिवसापासून सारिका बदलू लागली. ती पहाटे उठून गौरीसोबत मंदिरात जाऊ लागली. गरिबांना अन्नदान करू लागली. घरातील नोकरांशी प्रेमाने बोलू लागली. गावातील लोकही तिचं बदललेलं रूप पाहून आश्चर्यचकित झाले. एक दिवस दोघींनी मिळून मोठं अन्नदान केलं. गावातील गरीब, वृद्ध आणि भिकारी सगळे तृप्त झाले. मंदिरातील महाराज म्हणाले, खरी भक्ती म्हणजे मनातील अहंकार दूर करून दुसऱ्यांना प्रेम देणं. देवाची कृपा. अधिक मास संपत आला. त्या शेवटच्या दिवशी दोन्ही कुटुंबांनी मिळून विष्णू पूजन केलं. रात्री सगळे झोपले. मध्यरात्री घरभर सुगंध दरवळला. देवघरातील दिवा स्वतःहून तेजाने पेटला. गौरीने डोळे उघडले. तिला देवघरात भगवान विष्णूंचं तेजस्वी रूप दिसलं. भगवान म्हणाले, गौरी, तुझ्या भक्तीने आणि निस्वार्थ सेवेमुळे मी प्रसन्न झालो सुखाचा आहोत. नवा प्रारंभ. काही दिवसांत उन्मेषाचा व्यापार मार्ग पुन्हा सुरू स्वीकारला. झाला. या घरात आता सुख आणि समृद्धी कायम राहील. क्षणात गौरवचंही जीवन सुधारलं. दोन्ही कुटुंब आनंदाने राहू लागली. सारिका नेहमी गावातील स्त्रियांना सांगायची, अधिक मास फक्त व्रताचा महिना नाही, तो मन अशुद्ध करण्याचा महिना आहे. गौरी हसायची आणि म्हणायची, भगवानाला पैसा नको असतो, त्यांना श्रद्धा आणि प्रेम हवं असतं. कथेचा संदेश. अधिक मास आपल्याला शिकवतो की अहंकाराने माणूस मोठा होत नाही. श्रद्धा, सेवा आणि प्रेम यामुळे देवाची कृपा मिळते. गरिबाला दिलेला घास म्हणजे देवाला अर्पण केलेलं नैवेद्य असतं. घरात भक्ती असेल तर संकटही दूर होतात.